धर्मशास्त्रातील झोपेसंबंधीचे नियम आपण जाणून घेऊया. तर त्यातील पहिला नियम आहे तो म्हणजे दुसऱ्याचे अंथरूण किंवा पांघरूण घेऊन झोपल्याने त्या व्यक्तीचे आजार किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येते. 2. हाताचा उशीसारखा वापर करून झोपणे हे दरिद्रतेचे लक्षण आहे. 3. घराच्या उंबरठ्यावर डोके ठेवून झोपणे हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. 4. अभ्यासू व्यक्तीने किंवा तपस्वी माणसाने कधीही रात्री उशिरापर्यंत जागू नये, कारण यामुळे बुद्धीचा क्षय होतो. 5. ओल्या केसांनी कधीही झोपू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि आरोग्य बिघडते. 6. झोपण्यापूर्वी आपल्या पितरांचे आणि कुलदैवतेचे स्मरण करावे, यामुळे दुःस्वप्ने पडत नाही. 7. झोपताना अंगावर घेतलेले पांघरूण पायाने झटकू नये, हे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे मानले जाते. 8. चपला किंवा बूट घालून कधीही पलंगावर बसू नये किंवा झोपू नये. 9. कपाळावर भस्म किंवा टिळा लावून झोपल्यास तो पुसून घ्यावा, कारण झोपेत त्याचे विद्रुपीकरण होणे अशुभ असते. 10. अन्नाचा कण तोंडात असताना किंवा उष्ट्या हाताने झोपल्यास लक्ष्मी माता कोपते. 11. पलंगावर बसून नखे कापणे किंवा केस विंचरणे हे घराच्या नाशाचे कारण ठरते. 12. झोपताना कधीही तुळशीचे पान जवळ ठेवू नये किंवा तोंडात टाकू नये. 13. घरामध्ये ज्या ठिकाणी धान्य साठवले जाते त्या खोलीत झोपणे टाळावे. 14. विनाकारण जास्त काळ झोपणे हे तमोगणाचे लक्षण आहे, जे माणसाला अधोगतीकडे नेते. 15. झोपताना आपले तोंड पश्चिमेकडे असेल तर मानसिक अस्वस्थता वाढते. 16. कधीही पूर्णपणे नग्न होऊन झोपू नये, यामुळे पितृदोष लागतो. 17. गुरु, अग्नी आणि ब्राह्मण यांच्याकडे पाय करून कधीही झोपू नये. 18. अंथरुणावर बसून जेवण केल्याने शरीरात रोगांचा प्रादुर्भाव होतो. 19. अपरिचित किंवा शत्रूच्या घरी कधीही झोपू नये. 20. ज्या खोलीत सूर्यप्रकाश येत नाही, हवा कोंदलेली असते, अशा खोलीत झोपल्याने आजारपण व अकाली वृद्धत्व येते. 21. झोपताना पायावर पाय चढवून झोपल्याने नशिबाची साथ कमी मिळते. 22. रात्री झोपताना तुटलेली किंवा फाटलेली चादर वापरणे म्हणजे दारिद्र्यतेला निमंत्रण देण्यासारखे आहे. 23. पलंगावर बसून रडणे किंवा शोक करणे अत्यंत अशुभ मानले जाते. 24. रात्रीच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवून झोपू नये. 25. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने मेद म्हणजे चरबी वाढते आणि आयुष्य कमी होते. 26. झोपण्यापूर्वी कडू वस्तूंचे सेवन करू नये. 27. ब्रह्ममुहूर्तावर उठून जे भगवंताचे नामस्मरण करतात त्यांचे सर्व पाप नष्ट होतात. 28. झोपताना डोक्याजवळ दिवा किंवा मेणबत्ती पेटती ठेवू नये. 29. झोपताना उशी खूप उंच नसावी, अन्यथा रक्ताभिसरण विस्कळीत होते. 30. अतिराग मनात धरून झोपल्याने त्याचा परिणाम यकृतावर होतो. 31. अशुद्ध अवस्थेत म्हणजे अंघोळ न करता किंवा हातपाय न धुता कधीही पवित्र ग्रंथाजवळ झोपू नये. 32. आजारी माणसाने नेहमी पूर्व दिशेला डोके करून झोपावे. 33. रात्री झोपताना गडद काळ्या रंगाचे कपडे वापरणे हे टाळावे. 34. रात्रीच्या वेळी पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली झोपणे वर्ज्य आहे, कारण तिथे अशुभ शक्तींचा वास असतो. 35. झोपेतून उठल्यावर लगेच आरसा पाहू नये, आधी स्वतःचे तळहात पाहावेत. 36. झोपण्यापूर्वी आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास दीर्घ आयुष्य लाभते. 37. सकाळी सूर्योदयानंतर झोपून राहणे हे दारिद्र्याचे प्रमुख लक्षण आहे. 38. झोपताना दक्षिणेकडे डोके ठेवल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि सुखशांती मिळते.
39 कधीही तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळी झोपू नये, कारण हा वेळ देवांच्या आगमनाचा असतो. 40 स्मशानभूमीतून किंवा अंत्यसंस्कारावरून आल्यानंतर अंघोळ केल्याशिवाय कधीही घरात किंवा पलंगावर झोपू नये. 41 कधीही पलंगावर बसून दान धर्म किंवा पैशांची देवाणघेवाण करू नये, कारण झोपण्याची जागा ही व्यवहारासाठी अशुभ मानली जाते. 42 ज्या खोलीत देवाचा कपाट किंवा देवघर आहे तिथे देवांकडे पाय करून कधीही झोपू नये, हे देवाचा अपमान करण्यासारखे मानले जाते. 43 पलंगाच्या पायाशी बसून कधीही जेवण करू नये. 44 कडक उन्हातून आल्यावर लगेच झोपू नये, शरीराचे तापमान सामान्य झाल्यावरच विश्रांती घ्यावी. 45 पलंगाखाली कचरा किंवा जुनी चप्पल बुटं कधीही ठेवू नयेत. 46 खूप वेळ उताणे म्हणजे आकाशाकडे तोंड करून झोपल्याने पचनाचे विकार होऊ शकतात. 47 पालथे म्हणजे पोटावर झोपणे हे शास्त्रात निषिद्ध मानले आहे, यामुळे पोटाचे आणि पाठीचे आजार होतात. 48 घराच्या छतावर किंवा मोकळ्या आकाशाखाली झोपताना तोंड झाकून मगच झोपावे. 49 झोपताना आपले डोके भिंतीला स्पर्श करेल असे बेताने झोपावे, मधल्या जागेत झोपू नये. 50 झोपताना दोन्ही हातांची मुठ आवळून झोपू नये. तर मंडळींनो, हे आहे धर्मशास्त्रातील झोपेचे नियम. आवडले असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.